जास्ती गर्दी आहे स्पायडरमॅन पिक्चर बघायला. ते बघा काय चालू इथं. घाबरली. उपवासाची राजगिरा वडी आणि लाडू मी इथे लावून घेते बघा. का बरं एवढं कष्ट करता रोज. हीच किती मस्त ऊन पडले बघा. उन्हामध्ये थांबलोय. किती दिवसांनी कडक ऊन पडलेले मस्त वाटते. उन्हामध्ये थांबू जरा वेळ आता. गाईज दादा म्हणला आपण आहे ना आज पिक्चरला जाऊ. तर स्पायडरमॅन मूवी लागली आहे ना, नंबर 1 चालू आहे शो. तर आहे ना आपण तो पिक्चर बघायला आलो. आता इंटरव्हल झाला आहे, अर्धा पिक्चर झाला आहे. मजा आली आहे बघायला. दादीची आत्ताशी सकाळ झाली आहे. झाली का सकाळ? गाईज सकाळचे 10 वाजलेत आणि दादा इथं बघा घोरतोय. खूपच जास्त आजारी आहे ना, औषध खाऊन झोपला होता. बरं वाटते ना आता? अहो सकाळी 4ला जाऊन आलाय तो. हां गाईज 11:30 का 11 वाजलेत. आताशी दादा उठले आणि आता गाडी लावतोय. त्याची तब्येत खूप जास्त खराब होती म्हणून औषध वगैरे घेऊन झोपला होता मस्त. आता बरं वाटते म्हणतो. इथेच पार्क करतो. थोडा वेळ पाऊस उघडला होता. आता परत पावसाला सुरुवात झाली आहे बघा. मस्त पाऊस पडतोय बरं का. पप्पांना चहा दिलाय. कसं झालंय चहा? गाईज इथं थोडंफार ऊन लागते. मस्त वाटते. पप्पा इथं दुकानावर बसलेत. काय चाललंय? काय नाही. पप्पांनी असं छान दुकान लावून घेतलंय. पाऊस झालाय आणि ऊन पडलं. खूपच मस्त वाटतंय बरं का. वातावरण झालंय. सगळी हिरवीगार झाडं झाली आहे आणि थोडंफार तिकडे ऊन पडल्यामुळं किती छान दिसते बघा. तुमचं दुकान आवरणं चालू आहे. काय चाललंय मम्मी? काय बघा सगळं स्वच्छ करून लावणं चालू आहे. पप्पा पण चांगलंच काम करतात ते. पप्पा काय चाललंय? कष्ट चाललेत काय? सावळ्याचा डायलॉग म्हणा. म्हणा की. माती आणायची ते बोला. माती आणायची, मडकी घडवायची, हां बाजारात विकायला न्यायची, हां माती तुडवायची. हां काय तर काही सावळ्याचं पिक्चर नाही का, गाढवाचं लग्न, पप्पाच्या आवडीचं पिक्चर येतो. तर पप्पाला ते ना डायलॉग सगळे पाठ आहेत. अजून कोणता आहे का? हां काय? रंबा. तर गाईज पप्पा आहे ना जेव्हा कंटाळतात ना काम करून तेव्हा डायलॉग मारत असतात बरं का. माती गाढवायची, मडकी गाढवायची, काय काय आहे ते. तसं पप्पाचं काम झालंय ना. सगळं रोज भाजी आणायची, रोज निवडायची. अजून काय? हां आणि बोलतात सावळ्याचा सगळा पिक्चर आहे ना तो पप्पाला तोंड पाठव. तर गाईज पप्पा मम्मी आहे ना खूप जास्ती कष्ट करतात ते. आणि ना मध्येच ऊन पडते, मध्येच सावली येते, मध्येच थोडा पाऊस येतोय. पप्पा मम्मी बोलवतीये. पप्पा मम्मी बोलवती. रोज निवडायची आहे. दादा काय करतोय बघूया आपण. काय चाललंय दादा? एडिटिंग करतोय. आराम करतोय तू तर. एडिटिंग गाईज दादा खूपच जास्त आजारी पडलाय. त्याला बोलायला पण म्हणजे नाही का सर्दी आणि खोकला झालाय खूप. एवढं कसं काय आजारी पडला? रील बनवून आहे ना ह्याचा अवतार असा, ह्याची अवस्था खराब झाली आहे दादा रील बनवून ना. तर गाईज दादा आमचं खूपच मेहनती आहे. बघा किती मेहनत करतोय, दिसतंय ना तुम्हाला. गाईज राजगिऱ्याची वडी आणि लाडू आहे ना ते मस्तपैकी आहे ना दादा इथे लावून घेतोय बघा. नवीन आलेत, एकदम फ्रेश माल आलाय. एकटेच लावतोय, मला लावू देत नाहीये. बघितलं का दादा? मला लावू देणार रे. ए लावू देतो दे. एकदम फ्रेश आले आपल्याकडं. इथं माझी हाईट नाही पुरत आहे रे. गाईज दुपारच्या जेवणात बनवले बघा मस्त टोमॅटोची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीची भाकरी. दादा इथं मस्त जेवतोय. कशी झाली दादा? छान झाली. काय पप्पा? राईस गाईज काय? राईस नाही गाईज राईस खावा असं काहीतरी म्हणा. गाईस
कसं आहे गाईस बरं आहे का असं म्हणा ना गाईस खाऊ राईस गाईस राऊस खाईस तर ना गाईस खाऊ राईस गाईस संध्याकाळच्या वेळेत आहे ना दुकान मस्त आवरून घेतलंय बघा सगळं. मम्मीने पप्पाने सगळं छान दुकान लावून घेतलं इकडं पण. आणि इथे आहे ना सगळेजण चहा पितात आहे. पप्पा कुठे आहे चहा? आणि मला क्या थोडा मला नाही का? क्या थोडा आहे ना. नाही घरात ठेवलाय. तर काही सगळ्यांचा चहा चालू आहे मस्तपैकी. आणि ना वातावरण आता म्हणजे पाऊस तर अजिबात नाही आहे तर छान वाटते असं वातावरण आहे. काही पाऊस उघडला तर छान वाटते. गाईज रात्रीचे 11 वाजलेत आणि पप्पा यांना दुकान आवरून घेतात. ते मदत करू का काय? हां झालं आवरून. हे बघा सगळं उचलून वगैरे ठेवलं आहे पप्पांनी. दमले काय पप्पा? दमले का? तर गाईज कसं काय वाटलं आजचा ब्लॉग? असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.